स्पिन 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 चक्रावलात. बांगलादेशचं सुद्धा असंच काहीसं झालं वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांच्या नुकत्याच झालेल्या एक दिवसीय मालिकेत. तर झालं असं की पहिल्या सामन्यात बांगलादेशने असं पिच बनवलं होतं, अगदी डार्क म्हणजे अगदी काळ्या कलरचं पिच बनवलं होतं, जे बघून विश्वास बसणार नाही की काय पिच आहे. आणि त्याच्यावर त्यांच्या लेग स्पिनर रिशाद होसेनने 6 विकेट घेतल्या, वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला. पहिला सामना ते हरले आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी काय केलं, त्यांनी सर्व स्पिनर्स आणले. फक्त एक पेस बॉलर त्यांच्याकडे होता, जस्टिन ग्रीव्स, जो सुद्धा पेस ऑलराऊंडर आहे. आणि त्यांनी दुसऱ्या सामन्यात 50च्या 50 ओव्हर स्पिन्सचे टाकले. जस्टिन ग्रीव्सला एकही ओव्हर मिळाली नाही. त्यांच्या 5 स्पिनरने 50 ओव्हर पूर्ण टाकले आणि एकही पेसची ओव्हर नव्हती. असं असलेलं ती पहिली एक दिवसीय सामना ठरला तो. आजपर्यंत एक दिवसीय सामन्यात कुठच्याच संघाने 300च्या 300 चेंडू स्पिनर्सचे टाकले नव्हते. वेस्ट इंडिजने इतिहास घडवला. बांगलादेशला त्यांनी 213 धावांवर रोखलं आणि तो सामना नंतर टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिज जिंकले, मालिका बरोबरी सुटली. त्यानंतर झालेल्या तिसऱ्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. पुन्हा एकदा बांगलादेशने त्यांचं स्पिनचं शस्त्र परजलं. यावेळेला त्यांनी बॅटिंग चांगली केली होती आणि त्यामुळे ते सामना जिंकले आणि वेस्ट इंडिज मालिका हरले. मात्र काही अभूतपूर्व असं या मालिकेत नक्कीच बघायला मिळालं आणि ते चर्चेचा विषय ठरला, ते म्हणजे बांगलादेशचं पिच आणि वेस्ट इंडिजने वापरलेले 5 स्पिनर्स.